ही बचत भवन ही जागा प्रशस्त आहे, या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभा राहू शकतो। या ठिकाणी आपण गार्डन, बगीचा, येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच तरुण पिढीला जुन्या उद्योजकांना प्रेरणा देऊ शकतो। कॉलेजची मुलं आहेत, हायस्कूलची मुलं आहेत, त्यांची प्रेरणा येऊ शकतात आणि त्या ठिकाणी 10,000 कोटी खर्च करत पवार साहेब, एवढी मोठी जागा आहे। त्यासाठी हा विचार करून राजेंद्र खरात, मोहन खरात, साहेबराव चंद्रशेठ या सर्वांनी आम्ही तुम्हाला सर्वांना निमंत्रित केलं, याचा विचार मांडावं, पत्रकारांना सांगावं, त्याने विचार करून हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं बचत भवन ही जागा जी आहे त्या ठिकाणी आपण त्या जागेचं भूमिपूजन केलं। खरात साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी आपण आंबेडकरांच्या चौकामधून वाजवत गाजवत डॉल्बी डीजे लावून रथामध्ये प्रतिमा ठेवून आंबेडकरांची प्रतिमा घेऊन आपण बचत भवनपाशी आलो, तिथं भूमिपूजन केलं, दृष्टिकोन होते त्यामध्ये दासाहेबांना आणि त्यामध्ये सर्व समाज होता। तिथला आंबेडकर चौकातला, तालुक्यातला हा सर्व समाज होता आणि मग त्या पुतळ्याला विरोध कोणाचाच नाही होता असं सिद्ध होतं। कसं होतं तिथं आंबेडकरांच्या पुतळ्याला बचत भवन येते, कोणाचाच विरोध नाही असं त्याची सिद्ध झाले। आता 2 मतप्रवाह म्हणता येणार नाही, हा माझा पहिला मुद्दा आहे। कारण का मतप्रवाह म्हणता येणार नाही? पण हे मतप्रवाह तुम्ही म्हणू नका। काही लोक, 1-2 ठराविक लोक, मी लॉंग मार्च म्हणणार नाही, म्हणू शकत नाही, पायी चालत जाणारे, स्वार्थाने बरपडलेले, मनोवादी विचाराचे लोकांनी ह्या लोकांना तयार केले, लोक तिकडे लॉंग मार्च असू शकत नाही। ह्या लोकांना कुणीतरी फूस लावले, या ठिकाणीच पुतळा बसला पाहिजे आणि एवढ्या मोठ्या महापुरुषाची, देशाचं रक्षण करणाऱ्या पुरुषाची तर विक्रम झाली पाहिजे। ह्या लोकांना हे ठेवून ठेवायला पाहिजे। त्यातलं गांभीर्य समजून घ्या तुम्ही। हे बाबा सतीतच पुतळा बसवणं म्हणजे आता मोहन खरात सांगितलं, राजेंद्र खरात सांगितलं, त्या ठिकाणी पुतळा बसणं म्हणजे एवढ्या मोठ्या महापुरुषाची, जो समाज पिढ्यानपिढ्या गाव कोसा बाहेर होता, त्या गाव कोसा बाहेर असणाऱ्या समाजाला त्या महामानवानं गावात आणलं। आज आपण खेड्यातमध्ये राहत असलो तरी आता आपण गावामध्ये त्या मध्यभागी राहतोय, शहरामध्ये मध्यभागी राहतोय, पण काही आजही झालं गाव कुसाबाहेर आहेत, त्याच गाव कुसाबाहेर पुन्हा बाबासाहेबांना त्या गाव कुसाबाहेर मशानभूमी त्या ठिकाणी शेजारी आहे, गटराचं पाणी जात आहे, 2-3 संडास आहेत, त्या ठिकाणी पुन्हा बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्याचं धाड काही समाज घटक रचत आहेत। त्याचा पहिला मी निषेध करतो। चंद्रकांत दादा या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, हुशार आहेत, ते विचार करतील, त्या ठिकाणी ते परमिशन 100% देणार नाही, मी खात्री देतो। त्यामुळे काय म्हणते का, हा पुतळा जे आहे हा पुतळा बचत भवन मध्येच राहील, त्या जागेतच राहील, दिमागात राहील, पूर्ण कृती पुतळा होईल। आणि आता खरात साहेबांनी सांगितलं की त्या पुतळ्याचं लवकरात लवकर NOC मिळतील, दिवस जाणार नाही, 4-5 दिवस होणार नाही, पण लवकरात लवकर NOC मिळेल आणि पुतळ्याचं आपण काम उभा करायचं आहे। सर्वच कार्यकर्त्यांनी ताकदीने उभं राहायचं आहे। आपल्यात मतभेद नाही, स्पष्ट मुद्दा, आपल्यात मतभेद नाही, पण काही समाज घटकांनी त्यांना तयार केलं असल्यामुळं काय 4-2 लोक सोडा, 4-2 लोक होते, 4-2 लोक म्हणजे मतप्रवाह होऊ शकत नाही, ते मतप्रवाह नाही, अशाला कोणी दाब द्यायची किंवा बी घालायची गरज नाही। तर सर्वांनी या विचारामध्ये सहभागी आहोत असं सर्वांना मी गृहीत धरतो। आपल्याबरोबर सर्वच आहे, गृहीत धरू का? या पत्रकार परिषदेमध्ये सर्वच बचत भवन, डॉक्टर बाबासाहेब बचत भवन मध्ये पुतळा बसवण्यासाठी तुम्हाला सर्वांना गृहीत धरू का? सर्वांनी हात वर करा बघू, सर्वांनी हात वर करा। काय मध्ये सर्व समाजाची
सर्व समाजातील सर्व धर्माच्या लोकांचा आपल्याला पाठिंबा मिळतोय, त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो, पत्रकार बंधूचा आभार मानतो आणि मग तिथं थांबतो. जय भीम, जय श्रीराम. तुम्हाला काय विचारायचं असेल काय